की एकंदर मतदार जे 836 आहेत, त्या 836 पैकी भारतीय जनता पार्टीजवळच 504 मतदार आहेत आणि महायुतीजवळ 582 मतदार आहेत आणि त्यामुळे अतिशय भक्कम स्थितीमध्ये आम्ही आहोत. आमचा विजय हा त्या ठिकाणी सुनिश्चित झालेला आहे आणि दमदारपणे या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढे जातो आहे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. आपल्याला माहिती आहे की नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही महायुतीसाठी, भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये 836 मतदान करणार आहे. यामध्ये 29 नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत आणि नागपूर महानगर आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळे ते मतदार यावेळेस नाही आहेत. पण इलेक्शन कमिशननं असं ठरवलं की टोटल मतदारांपैकी 75% वर मतदार जर त्या ठिकाणी निर्माण झाले असतील तर निवडणूक घेता येते आणि म्हणून ही निवडणूक आता या ठिकाणी लागली आहे. आपल्याला माहिती आहे की ही निवडणूक आदरणीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी लढवली होती. त्यानंतर त्यांनी कामठी विधानसभा लढवली आणि कामठी विधानसभा लढवल्यानंतर नोव्हेंबर 24 पासून ही जागा त्या ठिकाणी रिक्त होती. पण या रिक्त असलेल्या जागेची पोटनिवडणूक ती मतदारच नसल्यामुळे घेता येत नव्हती, कारण की जिल्हा परिषद सदस्य नव्हते, नगरपालिकेचे सदस्य नव्हते, महानगरपालिकेचे सदस्य नव्हते. आता त्या ठिकाणी आम्ही नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीनी, महायुतीनी अतिशय मोठं असं यश मिळवलेलं आहे आणि हे यश काही सहजासहजी त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही आहे. आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहे, माजी जिल्हाध्यक्ष आहे, आमचे महामंत्री आहेत. एक जबरदस्त प्लॅनिंग संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही केलं. त्या ठिकाणी बूथ समित्या केल्या, प्रभाग समित्या केल्या, त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जे अपेक्षित नगरसेवक लढण्याची ज्यांची इच्छा होती त्यांच्याकडून अर्ज मागवले. एका अतिशय निष्पक्ष अशा एजन्सीकडून सर्वे करून घेतला. सर्वेच्या आधारावर तिकिटा देण्याचं काम आपण केलं आणि त्यानंतर त्या निवडणुकीसाठी, प्रत्येक निवडणुकीसाठी एक प्रमुख नेता देऊन अक्षरशः ती निवडणूक अंगावर घेण्याचं काम नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीने केलं आणि त्या ठिकाणी पदयात्रा असतील, प्रचार साहित्य असेल, घरोघरी संपर्क असेल, बैठका असतील, जाहीर सभा असतील, कॉर्नर मीटिंग असतील, अशा सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत त्या ठिकाणी या निवडणुका आम्ही लढवल्या आणि या सगळ्या नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अतिशय मोठं यश हे भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मिळालं. 29 नगरपालिका, नगरपंचायतीपैकी 27 नगरपालिका, नगरपंचायती या ठिकाणी महायुतीच्या आहेत आणि त्यातल्या 2 शिवसेनेच्या आहेत की ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत. उरलेल्या 25 ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे आणि मोठ्या संख्येनं नगरसेवक हे आमचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि नागपूर शहरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नागपूर शहराची निवडणूकसुद्धा आदरणीय नितीनजीपासून, आदरणीय देवेंद्रजीपासून सगळ्या नेतृत्वानं ती निवडणूक अक्षरशः प्रतिष्ठेची केली आणि प्रचंड मेहनत करत त्या ठिकाणी मेजॉरिटी निवडून आणण्याचं काम केलं. आणि आज याचा परिणाम असा झाला आहे की एकंदर मतदार जे 836 आहेत, त्या 836 पैकी
भारतीय जनता पार्टीजवळच 504 मतदार आहेत आणि महायुतीजवळ 582 मतदार आहेत आणि त्यामुळे अतिशय भक्कम स्थितीमध्ये आम्ही आहोत. आमचा विजय हा त्या ठिकाणी सुनिश्चित झालेला आहे आणि दमदारपणे या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढे जातो आहे. आणि एवढी मोठी मतदारसंख्या असतानाही निवडणूक ही गांभीर्यानंच लढली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प करत माझ्यासहित इथे बसलेल्या सगळ्या नेत्यांनी, आदरणीय नितीनजींनी, आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय बावनकुळे साहेबांनी, आदरणीय निवडणूक प्रमुख श्री प्रवीण दटके यांनी आणि आमचे सगळे आमदार, सगळे माजी आमदार, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये पूर्ण जान ओतली आहे आणि ही सर्व मंडळी माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहेत आणि म्हणूनच एका टीमवर्कच्या आधारावर आम्ही या ठिकाणी याही निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि एक चांगला विजय या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळेल असा मला विश्वास आहे.